नमस्कार मित्रांनो, व्हिजन अकॅडमीला आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरतीमध्ये नवीन अपडेट्स काय आहेत, नवीन माहिती काय आहे, तर ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, शिक्षक भरती अभियोग्यता परीक्षा पार पाडली आहे. तर मित्रांनो, या अभियोग्यता परीक्षेनंतर पुढील प्रोसेस काय असणार आहे? तर मित्रांनो, आता संबंधित परीक्षेचे कट ऑफ लागणार आहे, मेरिट लिस्ट लागणार आहे. मित्रांनो, ज्या उमेदवारांना जास्तीत जास्त गुण आहेत, तर अशा सर्व पात्र उमेदवारांना या ठिकाणी शिक्षक म्हणून संधी मिळणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक कास्ट वाईज, प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे, कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अशी कोणता एरिया आहे की ज्या ठिकाणी कमी कट ऑफ लागू शकतो. SC ST असेल, ओपन कॅटेगरी असेल, तर इतर समाज असेल, तर यांचं सर्वांचं मेरिट लिस्टमध्ये कट ऑफ कोणत्या भागामध्ये कमी लागू शकतो आहे, आपण याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनल नवीन असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आता नुकतीच सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिले आहेत जे पेसा क्षेत्राबाबत. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून पेसा क्षेत्रातील जे काही 17 संवर्ग भरती रखडलेली होती, तर ती आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता ती होणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी काही गाईडलाईन्स दिले आहेत, त्यानुसार आता ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये शिक्षक भरतीसुद्धा आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून या ST समाजातील जे काही पात्र उमेदवार होते, तर त्यांची नियुक्ती या ठिकाणी होत नव्हती. तर ती आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता ती कंत्राटी शिक्षक भरती असेल किंवा ही शिक्षक अभियोग्यतामध्ये सुद्धा निवड झालेली उमेदवार असेल, या सर्वांची या ठिकाणी आता नियुक्ती होणार आहे. त्यांना आता शिक्षक म्हणून रुजू होता येणार आहे. तर यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आदिवासी भागात 50% जागा या आदिवासीकरिता, तर उर्वरित जागा या खुला प्रवर्गासाठी असणार आहेत. मित्रांनो, या नियमानुसार मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत की ज्या गावाची लोकसंख्या ही म्हणजे पेसा क्षेत्रातील ज्या गावाची लोकसंख्या ही 50% आदिवासी बहुल आहे, तर अशा गावामध्ये शिक्षक म्हणून आदिवासी समाजातील जे काही अभिधारक आहे, तर यांसाठी 50% जागा या रिझर्व ठेवण्यात याव्यात व इतर जागा ह्या ओपन कॅटेगरी किंवा इतर समाजासाठी असणार आहेत. तर मित्रांनो, आता जे काही पेसा क्षेत्रातील SC ST समाजातील जे काही उमेदवार आहेत, तर यासाठी ही चांगली संधी आहे. शिक्षक म्हणून रुजू होण्यासाठी निश्चितच यांची मेरिट लिस्ट कट ऑफ या ठिकाणी कमी असणार आहे पेसा क्षेत्रातील गावाच्या या निर्देशानुसार. त्यानंतर मित्रांनो, मान्य सर्वोच्च न्यायालयाने पुढील जे काही मित्रांनो 2 नंबरचा मुद्दा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मुद्दा आहे तो म्हणजे मित्रांनो, वरील निर्देशामुळे निश्चितच SC ST प्रमाणे खुला प्रवर्ग सुद्धा मेरिट लिस्ट खाली येऊ शकते. मित्रांनो, SC ST समाजातील कट ऑफ या ठिकाणी 100 किंवा 100पेक्षा खाली पण येऊ शकतो या पेसा क्षेत्रातील आदिवासी बहुल भागामध्ये. त्याचप्रमाणे याच भागामध्ये ओपन कॅटेगरींना सुद्धा 50% जागा असणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी या समाजातील सुद्धा उमेदवारांची कट ऑफ या ठिकाणी कमी लागू शकतो. इतर समाज असेल, ओपन कॅटेगरी असेल, यामध्ये सुद्धा आता या ठिकाणी कमी कट ऑफ लागण्याची शक्यता आहेत की या ठिकाणी पेसा क्षेत्र आहे आणि या ठिकाणी जे काही ST समाजासाठी जागा असणार आहे, त्याचप्रमाणे इतर ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा 50% जागा असणार आहेत. तर मित्रांनो, नाशिक, अहिल्यानगर, त्यानंतर नंदुरबार, धुळे हे उत्तर महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या जास्त आहे. पेसा क्षेत्र या ठिकाणी जास्तीत जास्त आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ठाणे असेल, रायगड असेल, त्यानंतर पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, पालघर या जिल्ह्यामध्ये या पेसा क्षेत्राची लोकसंख्या जास्त आहे. आदिवासी या ठिकाणी जास्त आहेत. त्यामुळे या ठिकाणी या पेसा क्षेत्रातील अभियोजकांसाठी ही संधी आहे. शिक्षक म्हणून रुजवण्याची, कमी कट ऑफ लागण्याची दाट शक्यता या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे इतर ओपन कॅटेगरी असेल, इतर कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी निश्चितच कट ऑफ कमी असणार आहे. कट ऑफ खाली येऊ शकतो या भागामध्ये. तर मित्रांनो, ही होती छोटीशी अपडेट शिक्षक भरती व शिक्षक अभियोजकधारकांसाठी महत्त्वपूर्ण माहिती. कारण या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी गुणवत्ता यादी भले मित्रांनो इतर ठिकाणी इतर समाजातील काही 120, 130, 140, 150, 160 प्लस मार्क्स पडलेले या अभियोजकामध्ये आहेत. मात्र ही न्यायालयाच्या निर्देशानुसार या भागामध्ये
फक्त त्याच समाजासाठी असणार आहे. आदिवासी, SC, ST आणि इतर समाजसुद्धा 50-50% जागा असणार आहे. त्यामुळे दोन्ही समाजाच्या दृष्टीने ही महत्त्वाची आहे. ही होती छोटीशी अपडेट.